श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 8 दत्तावतारांचे वर्णन। ब्रह्मज्ञानासाठी तळमळणारेच ब्राह्मण होत। दुसऱ्या दिवशी तिरुमलदास आपले अनुष्ठान पूर्ण केल्यावर असे सांगू लागले, बाळा, शंकर भट्टा, आत्मसाक्षात्कार झाल्यावर 16 कला आपापल्या मूळ तत्वांमध्ये विलीन होतात। त्या देवतांच्या शक्ती आपल्या मूळ चैतन्यात प्रवेश करतात। आत्मज्ञान आणि सर्व कर्मे ब्रह्मस्वरूपात विलीन होतात। अशा ब्रह्मज्ञानासाठी तळमळणारा कोणीही असो तोच खरा ब्राह्मण होय। प्राण, श्रद्धा, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, इंद्रिये, मन, अन्न, विचार, मंत्र, कर्म, लोक आणि लोकातील विविध नामे यांना 16 कला म्हणतात। श्रीपाद श्रीवल्लभ हे 16 कला परिपूर्ण परब्रह्म अवतार आहेत। अन्न हेच मन बनते। सात्विक आहारामुळे मन निर्मळ होते। विधात्याने प्रथम प्राणाची निर्मिती केली। प्राण म्हणजे विश्वातील समग्र प्राणशक्ती। याला सूक्ष्मात्मा आणि हिरण्यगर्भ या नावांनीही ओळखले जाते। सृष्टीकर्त्यालाही हिरण्यगर्भ असे नाव आहे। मानवाच्या भौतिक, मानसिक आणि ज्ञानरूपी व्यक्तिमत्वातील सृष्टीच्या प्रेरणेला प्राण म्हणतात। प्राणमय कोश असलेल्या जीवधातू शरीरालाच शक्ती शरीर म्हणतात। प्राणमय चैतन्याला सुधारून भौतिक व्याधी दूर करता येतात। मानव रोगग्रस्त होण्यापूर्वी त्याचे प्राणमय शरीर रोगग्रस्त होते, त्यानंतरच स्थूल देहाला रोग होतो। सृष्टीच्या प्रेरणेने श्रद्धा निर्माण झाल्यावर पंचमहाभूते तयार झाली। या पंचमहाभूतांच्या गुणांची पारख करण्यासाठी पंचेंद्रिय निर्माण झाली। त्यांना जोडून एकाच वेळी कार्य सुरळीत चालवण्यासाठी मनाची निर्मिती झाली। माणसाने आपल्या आहाराबाबत योग्य ती काळजी घेतली पाहिजे। अन्नाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म अंशातून मन तयार होते। मन अन्नाने बलवान झाले की विचार उत्पन्न होतात। या विचार प्रवाहांना क्रमबद्ध करून नियंत्रणात ठेवल्यास त्या विचारांच्या प्रतिबिंब रूपाला मंत्र म्हणतात। यज्ञयागादी कर्मे विधीपूर्वक करून त्या कर्मकांडात पद्धतीनुसार मंत्रांचे पठण केल्यास त्याला कर्म म्हटले जाते। कर्मांनुसारच जगाची रचना झाली आहे। नाम आणि रूपाशिवाय जग असूच शकत नाही। अशा प्रकारे दुःखाने भरलेल्या बंधनांची ही साखळी 16 रंगांनी बनलेली आहे। आपल्यातील प्रत्येक इंद्रिय एका देवतेने प्रभावित असते। समाधी अवस्थेत असलेल्या योगीला जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा या 16 कला आपापल्या मूळ तत्वांमध्ये विलीन होतात। योगीच्या भौतिक शरीरातील इंद्रियांच्या शक्ती विश्वातील मूळ तत्वांमध्ये विलीन होतात। कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये असलेले मानव कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाहीत। अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही। श्रीपाद 16 कला परिपूर्ण आहेत। काळ पुढे सरकत होता। श्रीपाद श्रीवल्लभांनी दुसऱ्या वर्षात पदार्पण केले। श्रीवल्लभ अनेक लीलांद्वारे आपण 16 कला परिपूर्ण महायुगावतार असल्याचे ज्ञान देत होते। त्यांनी आपल्या 16व्या वर्षी पीठापुरम सोडले। त्यानंतर 14 वर्षे त्यांनी कुरुवपूर आणि इतर प्रदेशांत भ्रमण केले। तरीही त्यांचे वय मात्र 16 वर्षांवरच स्थिर राहिले होते। दत्तात्रेयांची 16 नावे। 16 या संख्येला आणखी एक महत्त्व आहे। श्री दत्तात्रेय स्वामींनी पूर्वीच्या युगांमध्ये 16 रूपांमध्ये दर्शन दिले होते। ती रूपे म्हणजे 1 योगीराज, 2 अत्रिवरद, 3 दिगंबरावधूत श्री दत्तात्रेय, 4 कालाग्निशमन, 5 योगीजनवल्लभ, 6 लीला विश्वंभर, 7 सिद्धराज, 8 ज्ञानसागर, 9 विश्वंभरावधूत, 10 मायामुक्तावधूत, 11 आदिगुरु, 12 संस्कारहीन शिवस्वरूप, 13 देवदेव, 14 दिगंबर, 15 दत्तावधूत आणि 16 शामक मललोचन। श्री दत्तप्रभू भोग आणि मोक्ष दोन्ही देणारे आहेत। त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या पादुकांची पूजा करणे पुरेसे आहे। त्यांच्या पादुकांना 4 वेद 4 कुत्र्यांच्या रूपात येऊन चाटत आहेत। सर्व अपवित्रता नाहीशी करण्याची शक्ती असलेले वेदच जेव्हा अपवित्र श्वानांच्या रूपात त्यांच्या चरणकमलांपाशी पडून आहेत तेव्हा त्यांच्या पवित्रतेची कल्पना करणे केवळ मानवांनाच नव्हे तर देवतांना आणि सप्तर्षींनाही अशक्य आहे। पूर्वी वामनावताराच्या वेळी वामदेव महर्षी नावाचे एक ऋषी त्यांचे समकालीन होते। जन्माच्या वेळी ते मातृगर्भातून एकदा बाहेर आले। त्यांनी सभोवतालचे जग पाहिले आणि पुन्हा गर्भात गेले। तेव्हा देवता आणि ऋषींनी प्रार्थना केल्यावर त्यांनी पुन्हा जन्म घेतला। ते आजन्म ब्रह्मज्ञानी होते। श्रीपादांच्या जन्माच्या वेळीही असेच घडले।
अशा प्रकारे दोनदा जन्मल्यामुळे ते आजन्म द्विज आहेत. ते आजन्म ब्रह्मज्ञान संपन्न आहेत. त्यांनी परिपूर्ण, अखंड, अनंत, अद्वैत सच्चिदानंद रूपात अवतार घेतल्यामुळे या अवतारात त्यांना कोणी गुरु नव्हते. श्रीपादांचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी चित्रा नक्षत्रावर, तूळ राशीत आणि सिंह लग्नावर झाला. खरे तर ते त्रिमूर्तीचे केवळ संयुक्त रूप नसून त्यांच्याही पलीकडचे एक विशेष तत्व आहेत. म्हणूनच आपण त्रिमूर्तीच्या पलीकडचे चौथे तत्व आहोत हे सूचित करण्यासाठी त्यांनी चतुर्थी तिथीला जन्म घेतला. सृष्टीतील प्रवृत्तीगण आणि न्यूनोत्तीगण या दोन्हींचे अधिपती असलेल्या गणेश तत्वाचे आपण रूप आहोत हे सूचित करण्यासाठी त्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी अवतार घेतला. चित्रा नक्षत्राचा अधिपती मंगळ आहे. मंगळाला शुभग्रह असेही म्हणतात. हा ग्रह जर पापस्थानी असेल तर जीवाला अनेक संकटे येतात. सर्व अमंगल दूर करण्यासाठी आणि सर्व प्रकारचे शुभ प्रदान करण्यासाठी त्यांनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला. चित्रा नक्षत्रावर श्रीपादांची पूजा केल्यास विशेष फळ मिळते. श्रीपाद साक्षात धर्मशास्त्र असल्याने म्हणजेच हरिहर पुत्र अय्यप्पा स्वामी असल्याचे सूचित करण्यासाठी त्यांनी तूळ राशीत जन्म घेतला. ग्रहांचा राजा असलेल्या सूर्याच्या सिंह लग्नावर जन्म घेऊन आपण विश्वाचे प्रभू आहोत आणि दरबार भरवण्यासाठी आलेले चक्रवर्ती सम्राट आहोत हे त्यांनी सूचित केले आहे. श्रीपादांना माहीत नाही असे कोणतेही धर्मसूक्ष्मज्ञान नाही. धर्मसंकट आल्यास त्यांची प्रार्थना केल्यास योग्य धर्ममार्ग दिसतो. श्री दत्तप्रभूंपासून त्रिमूर्ती, त्यांच्यापासून 33 कोटी देवतांची निर्मिती झाली. म्हणूनच केवळ दत्तनामाचा जप केल्याने सर्व देवतांच्या स्मरणाचे फळ मिळते. श्री दत्तांच्या ब्रह्ममुखाची ऋषीपूजा करावी. विष्णुमुखासाठी श्री सत्यनारायण व्रत आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. रुद्रमुखासाठी रुद्राभिषेक करावा. त्यांच्या ब्रह्ममुखाच्या जिभेवर सरस्वती आहे. मधल्या विष्णुमुखाच्या वक्षस्थळावर लक्ष्मी आहे. शिवमुखाच्या डाव्या भागात गौरी देवी आहे. सृष्टीतील सर्व स्त्री देवतांच्या शक्ती श्रीपादांच्या डाव्या भागात आहेत. तसेच सर्व पुरुष देवतांच्या शक्ती श्रीपादांच्या उजव्या भागात आहेत. तिरुपतीच्या 60 टेकड्यांवर विराजमान असलेले श्री व्यंकटेश्वर साक्षात दत्तप्रभूच आहेत. व्यंक म्हणजे पाप आणि कट म्हणजे नष्ट करणारा किंवा दूर करणारा. व्यंक हे अक्षर अमृत बीज आहे आणि कट हे अक्षर ऐश्वर्य बीज आहे. म्हणूनच व्यंकटेश्वर अमृत आणि ऐश्वर्य देणारे तसेच सर्व पापांचा नाश करणारे आहेत. श्री व्यंकटेश्वर आणि श्रीपाद श्री वल्लभ हे अभिन्न स्वरूप आहेत. तेव्हा मी म्हणालो, गुरुवर्य तिरुमलदास, पूर्वीच्या मोठ्या लोकांनी वर्णाश्रम धर्माचे पालन करावे असे सांगितले आहे, परंतु श्रीपाद वल्लभांचे उपदेश त्यापेक्षा काहीसे वेगळे वाटत आहेत. कृपया माझ्या या शंकेचे निरसन करावे. ब्राह्मणाची लक्षणे. तेव्हा तिरुमलदास अशा प्रकारे सांगू लागले, बाळा, ब्राह्मणाने ब्रह्मज्ञानाचा साधक म्हणून जगायला हवे. तेव्हाच तो सद ब्राह्मण म्हणून ओळखला जातो. जर त्याने स्वतःसाठी नेमून दिलेली कर्तव्य सोडून तो दुराचारी बनला तर तो दुष्ट ब्राह्मण ठरतो. जर त्याचे दुराचार मर्यादेपलीकडे गेले, म्हणजेच गोहत्या करून गोमांस खाणे, परस्त्रीगमन करणे इत्यादी गोष्टींमध्ये तो लिप्त झाला तर त्याच्यात ब्राह्मणत्वाचा लवलेशही उरलेला नाही हे समजावे. अत्याधिक दुराचारामुळे त्याचे ब्राह्मणी तेज पूर्णपणे नाहीसे होते. त्याच्या शरीरातील जीवपेशींमध्येही अनेक बदल घडून येतात आणि त्या चांडाळत्व प्राप्त करतात. तेव्हा तो केवळ नावापुरता ब्राह्मण उरतो. या उलट क्षत्रियाने ब्रह्मज्ञानाची इच्छा धरून निरंतर तपश्चर्या केल्यास तो ब्राह्मणत्व प्राप्त करू शकतो. तेव्हा जन्माने क्षत्रिय असलेल्या त्याच्या शरीरातील जीवपेशी ब्राह्मणत्व प्राप्त करतात. अशा प्रकारे ब्राह्मणत्व प्राप्त केलेले ऋषी म्हणजे विश्वामित्र. शनी जेव्हा 3 राशींमधून प्रवास करतो त्या 7.5 वर्षांच्या काळात प्रत्येक मनुष्याच्या शरीरातील जीवपेशींमध्ये बदल घडतात. जुन्या जीवपेशी नष्ट होतात आणि नवीन जीवपेशी तयार होतात. ही संपूर्ण प्रक्रिया मनुष्याला कळल्याशिवायच घडत असते. एखादा क्षत्रिय आपला क्षात्रधर्म सोडून शांतरसप्रधान असलेले शेती, पशुपालन आणि व्यापार यांसारख्या कार्यांमध्ये पूर्णपणे गुंतला तर त्याच्यातील क्षात्रवृत्ती अजिबात टिकत नाही. त्याचे मन, बुद्धी आणि शरीरात अनेक बदल होऊन तो वैश्यत्व प्राप्त करतो. ब्राह्मणाने क्षात्रवृत्ती स्वीकारल्यास तो परशुरामासारखा होतो. पूर्वीच्या काळी द्रोणाचार्य आणि कृपाचार्य जन्माने ब्राह्मण असूनही त्यांनी क्षात्रवृत्ती स्वीकारली नाही का? कुसुम श्रेष्ठी वैश्य असूनही त्यांनी क्षात्रवृत्ती स्वीकारली नाही का? आणि जन्माने शूद्र असूनही मी श्रीपादांच्या कृपेने ब्रह्मज्ञान मिळवले नाही का?
जन्माने शूद्र असलेला माणूसही निरंतर प्रयत्नांनी वैश्य, क्षत्रिय किंवा ब्राह्मण बनू शकतो. केवळ एका विशिष्ट जातीत जन्म घेतला म्हणून यमराज शिक्षा माफ करत नाही किंवा शिक्षा देत नाही. आपण केलेल्या शुभ अशुभ कर्मांनुसारच फळ दिले जाते. जन्माने शूद्र असलेला मी पुढच्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्माला येऊ शकेन. तसेच जन्माने ब्राह्मण असलेला पुढच्या जन्मी शूद्र म्हणून जन्माला येऊ शकतो. काही सामाजिक बंधनांसाठी वर्णव्यवस्था निर्माण झाली आहे. परमात्म्याचे मुख ब्राह्मणत्वाचे, बाहू क्षत्रियत्वाचे, मांड्या वैश्यत्वाचे आणि पाय शूद्रत्वाचे प्रतीक आहेत, असे स्वतः श्रीपाद वल्लभांनी एकदा सांगितले होते. शंकर भट्टा, तू आमच्या घरी पाहुणचार घेत आहेस. आमच्या घरचे भोजन हे ब्राह्मण भोजनच आहे. माणसातील अहंकाराच्या प्रेरणेनेच कर्मे केली जातात. अहंकार म्हणजे मन आणि बुद्धीच्या नियमांनी बांधलेली एक चैतन्य ज्योत. आत्मसाक्षात्कार झालेल्या योगी पुरुषाची पूर्वजन्मातील कोणतीही कर्मफळे शिल्लक राहत नाहीत. अहंकाराची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. म्हणूनच जेव्हा योगीला आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा वेदविहित कर्मे, त्यांची फळे, अहंकाराचे केंद्र आणि त्याची सर्व मायावी रूपे त्या शाश्वत परमात्म्यामध्ये विलीन होतात. योगी परमात्म्यात विलीन होऊन व्यक्तिमत्व रहित होतो, तर परमात्मा व्यक्तिमत्वासह शक्तिस्वरूप आहे. कर्मे आणि त्यांची फळे नष्ट झाल्यामुळे योगी सिद्धावस्था प्राप्त करतो. जरी त्याचे स्थूल शरीर कर्मफळे भोगत असले तरी योगीला देहभान नसल्यामुळे तो मुक्तावस्थेतच असतो. परमात्मा सिद्धावस्थेत असलेल्या योगीच्या माध्यमातूनही आपल्या दिव्यलीला प्रकट करू शकतो. परंतु जर योगीला असे वाटले की हे सामर्थ्य त्याचे स्वतःचे आहे, तर परमात्मा ते सामर्थ्य काढून घेऊन त्याचा गर्व नाहीसा करतो. परमात्म्याला योगीचा आपल्या हातातील एक साधन म्हणून उपयोग करण्यासाठी योगीचा अहंकार परमात्म्यात विलीन होणे आवश्यक आहे. श्री बापनार्युलूंनी श्रीशैलम येथील श्री मल्लिकार्जुन लिंगात, गोकर्ण येथील महाबळेश्वर लिंगात आणि इतर काही दिव्य स्थळांमध्ये सूर्यमंडळातून शक्तिपात केला होता. पिठापुरममधील स्वयंभू दत्तांच्या मूर्तीमध्येही शक्तिपात झाला होता. अग्नीशी संबंधित असलेल्या या शक्तीची शांती करणे आवश्यक आहे, अन्यथा मूर्तीच्या तीव्रतेमुळे पूजा करणाऱ्या पुजाऱ्यासह सर्व उपासकांना शिक्षा भोगावी लागेल आणि अशुभ फळे मिळतील. स्वयंभू दत्तांच्या मूर्तीमध्ये सूर्यमंडळातून शक्तिपात झाला आहे हे केवळ अंतर्ज्ञान असलेल्या योगींनाच कळू शकते. श्रीशैलम येथे झालेला शक्तिपात श्री बापनार्युलूंच्या देखरेखीखाली हजारो लोकांच्या साक्षीने झाला. सूर्यमंडळातून एक तेज बाहेर पडून सर्वांच्या देखत मल्लिकार्जुन लिंगात विलीन झाले. खरे तर श्रीपाद श्रीवल्लभ अवतार आणि या शक्तिपातामागे एक अत्यंत गोपनीय असे दैवी रहस्य आहे. ती गोष्ट केवळ महायोगींनाच सांगण्यासारखी आणि समजण्यासारखी आहे. श्रीशैलम येथे शांती केली गेली. हजारो लोकांना अन्नदान केल्यामुळे त्यांच्या पोटातील जठराग्नी शांत झाली. जेव्हा शक्ती उग्र स्वरूप सोडून शांत तत्वात स्थिर होते तेव्हा सर्व शुभकार्य शांततेत पार पडतात. परंतु पिठापुरम येथील श्री स्वयंभू दत्तांच्या मूर्तीमध्ये झालेल्या शक्तिपाताचा कोणताही दृश्य पुरावा नव्हता, त्यामुळे तिथे शांती प्रक्रिया केली गेली नाही. श्री बापनार्युलूंनी शांती व्हावी आणि अन्नदान व्हावे असे सुचवले, तरीही तेथील पंडितांनी आपल्या कुतर्काने त्यांचा प्रस्ताव फेटाळू लावला. कर्माचे रहस्य. निरंतर श्रीपादांच्या स्मरणात आणि ध्यानात असल्याने हा सर्व परिसर शुभ आणि पवित्र अशा दिव्य स्पंदनांनी भरलेला असतो. नरसावधाननुलू जन्माने ब्राह्मण असूनही त्यांच्या घरातील भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्पंदने विषारी झाली होती. त्या प्रदूषित वातावरणाने भरलेल्या ब्राह्मण घरात श्रीपादांनी पाहुणचार स्वीकारला नाही. यामागील रहस्य हेच आहे, लक्षात घे. जीव आपल्या उत्क्रांतीच्या किंवा प्रतिगामी क्रमामध्ये कर्मसूत्रानुसार जन्म घेण्यासाठी मुळात जाती अस्तित्वात असायला हव्यात, नाही का? म्हणूनच ही व्यवस्था केली गेली आहे. जॉन हा जन्माने जर्मन असूनही तो ब्रह्मज्ञानाचा साधक असल्याने उत्क्रांतीच्या अंतिम टप्प्यात त्याला कुरुवपूर येथे श्रीपादांच्या दर्शनाचे भाग्य लाभले आणि त्यांची अमोघ कृपा प्राप्त झाली. या उलट नरसावधानुलू पिठापुरममध्ये राहूनही अनेक वर्षे श्रीपादांना अवतारी पुरुष म्हणून ओळखू शकले नाहीत आणि ओळखल्यानंतरही त्यांना श्रीदत्तांची कृपा प्राप्त करण्यासाठी अजूनही बरीच साधना करणे आवश्यक होते. तेव्हा शंकर भट्टांनी विचारले, गुरुवर्य, तुम्ही म्हणालात की जीव पेशींमध्ये बदल होतो, तर मग प्रत्येक जातीचा स्वतःचा एक आत्मा असतो का? आणि पार्वती देवी ही हिमवान पर्वताची कन्या आहे असे म्हणण्यामागे काय अर्थ आहे? त्यावर तिरुमलदास म्हणाले, प्रत्येक जातीचा एक आत्मा असतो. तो एक मानसिक पदार्थ असतो. तो श्रीदत्त या दिव्यात्म्याचाच एक अंश आहे. ती एक महाशक्ती आहे जिचा त्याच्याशी नेहमी थेट संबंध असतो. तू समजतोस तसे जात म्हणजे त्या जातीत जन्मलेल्या व्यक्तींची केवळ बेरीज नव्हे.
ज्याप्रमाणे एका सजीव चैतन्यमय प्राण्याच्या शरीरात जीवपेशी असतात, त्याचप्रमाणे त्या सामूहिक व्यक्तिमत्वामध्ये या व्यक्तींची विविध शक्ती, सामर्थ्ये आणि गुणधर्म अंतर्भूत असतात. याच प्रकारे प्रत्येक गावाचा, प्रत्येक शहराचा आणि प्रत्येक देशाचा एक आत्मा असतो. आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिचाही एक आत्मा आहे. तिलाच आपण भूमाता म्हणतो. म्हणजेच या पृथ्वीच्या अधिष्ठात्री देवतेला आपण भूमाता म्हणतो. तिचा आत्मा हा परमात्म्यापासून निर्माण झालेली एक मानसिक महाशक्ती आहे. याचप्रमाणे हिमवान पर्वताच्या अधिष्ठात्री देवतेचे नाव हिमवंत आहे. त्या हिमवंताची कन्या म्हणजेच हैमवती, पार्वती. सूर्यपुत्र यमराज याचा अर्थ सर्व जीवांच्या शुभाशुभ कर्मांनुसार न्याय करून पापींना शिक्षा करणारी देवता असा होतो. भगवान सूर्यनारायणामुळे सर्व जीवांना आपापली कार्य करण्यासाठी चैतन्य मिळते. आकाशात तळपजणारा सूर्य वेगळा आणि त्या सूर्याची अधिष्ठात्री देवता वेगळी आहे. मी तुला सांगितले होते की श्रीपाद वल्लभ वयाच्या 30व्या वर्षी गुप्त होतील. कोट्यावधी ब्रह्मांडांच्या प्रत्येक कणामध्ये ते विलीन होतील, कारण ते सर्वांतर्यामी आहेत. पुन्हा विलीन होणे म्हणजे काय, असा प्रश्न तू विचारू शकतोस. ते सर्वांतर्यामी असले तरी कोट्यावधी ब्रह्मांडे त्यांच्या शक्तिप्रभावापासून काही अंतरावर आहेत. त्या ब्रह्मांडांमधील उत्क्रांतीचा वेग वाढवण्यासाठी ते सर्वांना आपल्या शक्तिप्रभावाच्या जवळ आकर्षित करतील. जेव्हा संपूर्ण सृष्टीच्या उत्क्रांतीच्या मार्गात एखादी मोठी आपत्ती येते, तेव्हा श्री दत्तात्रेय अशा प्रकारे अवतार घेतात. लोहचुंबक लोखंडाला आकर्षित करते, पण तेच लोखंड जर अशुद्ध असेल तर आकर्षण शक्ती अत्यंत कमकुवत होते. सृष्टीतील प्रत्येक कणाची अशुद्धता दूर करून त्या सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून विश्वाच्या उत्क्रांतीला एक नवी दिशा देण्याची इच्छा झाल्यावरच असा उतार होतो. पंचकन्यांचे विवरण. शंकर भट्टाने तिरुमलदासांना विचारले, गुरुवर्य, अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेद नित्यम महापातक नाशनम असे म्हटले जाते, नाही का? पण हा विषय मला सहजपणे समजत नाही. कृपया याचे विवरण करा. तेव्हा तिरुमलदास सांगू लागले, देवराज इंद्राला अहिल्येचा मोह झाला. तिला मिळवण्यासाठी त्याने एक मायावी उपाय रचला. त्याने कोंबड्याचे रूप धारण करून कोक्कोक्को असा आरव दिला. पहाट झाली असे समजून गौतम ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले. परंतु इंद्र महापतिव्रता अहिल्येला स्पर्श करू शकत नव्हता. म्हणून इंद्राने आपल्या दिव्य शक्तीने आणि अहिल्येच्या मोहात असलेल्या आपल्या तीव्र मनशक्तीच्या जोरावर अहिल्येसारखी दिसणारी एक स्त्रीमूर्ती निर्माण केली. त्या माया अहिल्येच्या शरीरातील सर्व जीवाणू केवळ इंद्राच्या तीव्र मनशक्तीने तयार झाले होते. माया अहिल्येसोबत संगम करणाऱ्या इंद्राला पाहून गौतम ऋषींनी क्रोधित होऊन त्या दोघांनाही शाप दिला. तेव्हा अहिल्या म्हणाली, अरे मूर्ख मुनी, हे तू काय केलेस? अहिल्या गौतमापेक्षा आध्यात्मिकदृष्ट्या उच्च स्तरावर होती. अहिलेच्या शापामुळे गौतम ऋषी 12 वर्ष मनःशांती गमावून बसले आणि शिवपूजेनंतर ते बरे झाले. अहिल्याची मनःशक्ती जड झाली, ज्यामुळे तिचे शरीरही जड होऊन शिळा बनले. श्रीरामाच्या पदधुळीने अहिल्येला शापमुक्त केले. म्हणून अहिल्या परमपवित्र आहे, हे लक्षात ठेव. शापग्रस्त देवराज इंद्राने 5 पांडवांच्या रूपात जन्म घेतला. जरी 5 रूपे आणि 5 मनेल होती, तरी त्या सर्वांचा आधार असलेला आत्मा एकच होता. ही एक विचित्र गोष्ट आहे. इंद्राणी शचीदेवी द्रौपदीच्या रूपात यज्ञकुंडातून प्रगट झाली. ती अयोनिजा होती. खऱ्या सीतेला अग्निदेवाने आपल्यात लपवून ठेवले. रावणाने लंकेला माया सीतेला नेले. जेव्हा सीतेने अग्निप्रवेश केला तेव्हा 2 सीता बाहेर आल्या. म्हणून सीतादेवी महापतिव्रता आहे हे जाणून घे. पृथ्वीच्या कुंडलीतील 12 राशींमध्ये 27 नक्षत्र आहेत. या 27 नक्षत्रांची अधिष्ठात्री देवता तारा म्हणून जन्माला आली. ती पूर्ण यौवनात असताना गुरुग्रहाची अधिष्ठात्री देवता असलेल्या बृहस्पतीला तिचा मोह झाला आणि त्याने तिच्याशी विवाह केला. वृद्ध पती तरुण पत्नीला संतुष्ट करू शकत नाही, हे धर्मविरुद्ध आहे. विवाहाच्या वेळी घेतलेल्या शपथेचे उल्लंघन क्षमा करण्यायोग्य नाही. बृहस्पतीला पाहिल्यावर तारादेवीच्या मनात पतिभाव निर्माणच होत नसे. तिच्या मनात पतिभाव निर्माण करण्याची जबाबदारी बृहस्पतीवर होती. सर्व धर्म जाणणाऱ्या त्याने धर्मविरुद्ध आचरण केले. तारादेवीच्या शरीरातील जीवाणूंमध्ये तिच्या मनोवृत्तीनुसार अनेक बदल झाले. तिच्या मनात चंद्राचे रूप स्थिर झाले होते. तिचे हृदय चंद्राच्या अधीन झाले होते. अशा प्रकारे बदललेली तारादेवी ही पूर्वी बृहस्पतीशी विवाह करणारी तारादेवी नव्हती.
त्यामुळे तारा आणि चंद्राचे मिलन धर्मविरुद्ध नव्हते. सृष्टीच्या नियमांनुसार 27 नक्षत्रांभोवती फिरणे हा चंद्राचा धर्म आहे, गुरुग्रहाचा नाही. जर गुरुग्रहाने तसे केले तर ते धर्मविरुद्ध ठरेल. जे धर्मविरुद्ध असते त्याचा नाश अटळ असतो. म्हणून 27 नक्षत्रांची अधिष्ठात्री देवता असलेल्या तारादेवीने चंद्रमंडळाची अधिष्ठात्री देवता असलेल्या चंद्राशी एकरूप होणे धर्मसंमत होते. बाळा, या धर्माच्या सूक्ष्म रहस्यानुसार तारादेवी महापतिव्रता आहे. भीष्म पितामह शरपंजरीवर असताना त्यांनी धर्मराजाला उपदेश केला. ते म्हणाले, जेव्हा काही वाईट घडत असेल तेव्हा शक्य असल्यास ते थांबवावे. जर ते थांबवता येत नसेल तर ज्या ठिकाणी ते अधार्मिक कार्य घडत आहे तिथून निघून जावे. हे ऐकून द्रौपदी खदखदून हसली. तेव्हा भीष्म म्हणाले, द्रौपदी, देवीच्या वस्त्रहरणाच्या वेळी मी शांत बसलो होतो. त्यावेळी मी दुर्योधनादिकांचे अन्न खात होतो, त्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. ते सर्व दूषित रक्त तर माझ्या शरीरातून बाहेर पडले आहे. आता माझी बुद्धी निष्कलंक झाली आहे आणि मला सत्याचा बोध झाला आहे. जीव आपल्या उत्क्रांतीच्या प्रवासात अनेक जन्म घेतो. काही जन्मांमध्ये स्त्री म्हणून तर काही जन्मांमध्ये पुरुष म्हणूनही जन्म घेऊ शकतो. इतकेच नव्हे तर मनुष्य जन्माशिवाय पशुपक्षी इत्यादी योनींमध्येही जन्म घेऊ शकतो. मंदोदरी एका जन्मात पुरुष म्हणून जन्माला आली होती. त्या जन्मात तिला एक चंचल स्वभावाची, एक दुष्ट प्रवृत्तीची आणि एक मृदू स्वभावाची अशा 3 पत्नी होत्या. तिची चंचल स्वभावाची पत्नी वानर जन्मात वाली म्हणून जन्माला आली, दुष्ट प्रवृत्तीची पत्नी रावण म्हणून जन्माला आली आणि मृदू स्वभावाची पत्नी विभीषण म्हणून जन्माला आली. दुसऱ्या एका कल्पात जेव्हा मंदोदरी पुरुष होती तेव्हा हे तिघे तिच्या पत्नी होत्या. सध्याच्या जन्मात मंदोदरी वालीची पत्नी झाली तेव्हा तिला अंगद झाला. त्यानंतर ती रावणाची पत्नी बनली. रावणाच्या वधानंतर ती विभीषणाची पट्टराणी झाली. वालीची पत्नी असताना तिच्या शरीरातील जीवपेशी, रावणाची पत्नी असतानाच्या जीवपेशी आणि विभीषणाची पट्टराणी असतानाच्या जीवपेशी वेगवेगळ्या होत्या. म्हणूनच मंदोदरीसुद्धा महापतिव्रता आहे. तेव्हा शंकर भट्टाने विचारले, गुरुवर्य, स्त्रियांनी एकाच पतीसोबत राहावे आणि पुरुषांनी एकपत्नीव्रती असावे असे म्हटले जाते, नाही का? मग बहुपतित्व किंवा बहुपतित्व निंदनीय नाही का? कर्मचक्र आणि उत्क्रांती. त्यावर तिरुमलदास म्हणाले, तू म्हणतोस ते अक्षरशः सत्य आहे. जर एखाद्याने विनाकारण आपल्या पत्नीला त्रास दिला तर त्याला 7 जन्म बालविधवा व्हावे लागते असे म्हटले जाते. जर एखाद्या पुरुषाने 4-5 स्त्रियांशी विवाह केला तर पुढच्या जन्मात तो पुरुष स्त्री म्हणून जन्माला येतो. जर त्या 4-5 स्त्रियांच्या कामवासना आणि संस्कार नष्ट झाले नसतील तर त्या पुरुष म्हणून जन्माला येऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात. जर हे एकाच जन्मात घडले तर व्यभिचाराचा दोष लागतो. परंतु जर वेगवेगळ्या जन्मांमध्ये त्या पुरुषांनी तिच्याशी स्वतंत्रपणे विवाह केला तर दोष लागत नाही. हा कालचक्राचा प्रभाव आहे. या महाचक्रात अशा अनेक विचित्र गोष्टी घडत असतात. स्त्री जन्म मिळाल्यास त्या जन्माशी संबंधित धर्माचे पालन करावे लागते. पुरुष जन्म मिळाल्यास त्या जन्माशी संबंधित धर्माचे पालन करावे लागते. पती पत्नीला वेगळे करणारे पापी लोक पुरुष किंवा स्त्री अशा कोणत्याही जन्मात न जाता नपुंसक म्हणून जन्माला येतात आणि सांसारिक सुख काय असते हे न कळल्याने दुःख भोगत मनस्ताप पावतात. मांसाहार निषिद्ध आहे. समजा एकाने बकरी मारून 10 जणांसोबत मिळून खाल्ली. मरताना ती बकरी प्रचंड वेदना सहन करते. ती वेदनामय स्पंदने वातावरणात साठवली जातात. बाळा, वातावरणात वेदनामय आणि आनंदमय दोन्ही प्रकारची स्पंदने साठवलेली असतात. सत्कर्मामुळे आनंदमय स्पंदने निर्माण होतात आणि दुष्कर्मामुळे वेदनामय स्पंदने निर्माण होतात. मेलेली बकरी तिला खाणाऱ्या 10 माणसांना त्रास द्यावा अशी इच्छा करते. त्या इच्छेमुळे मानवाच्या ध्यासाने ती बकरी मनुष्य म्हणून जन्माला येते आणि ते 10 माणसे बकरी म्हणून जन्माला येतात. अशा प्रकारे कर्माची फळे प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया मिळत राहते. म्हणूनच माणसाने क्षमाशील वृत्ती अंगी बाणवली पाहिजे. सात्विक माणूस बकरीला पाहूनही तिचे मांस खाणार नाही. कदाचित ती बकरी पूर्वजन्मी त्याला खाणारा माणूस असली तरी तो तिला क्षमा करून सोडून देईल आणि तिला जीवदान देईल. असे केल्याने ते कर्मचक्र तिथेच थांबते. पीठापुरमच्या लोकांचे सामूहिक पुण्य आणि सामूहिक पाप एकाच वेळी फळाला आले आणि ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्माचे कारण ठरले. पुण्यवान लोकांनी त्यांना श्री दत्त म्हणून ओळखले आणि शुभ फळे मिळवली.
पापी लोकांनी त्यांना श्रीदत्त म्हणून न ओळखल्यामुळे त्यांना अधिक अशुभ फळे मिळाली. जे श्रीदत्तांची पूजा करतात पण श्रीपाद वल्लभांची निंदा करतात त्यांना रौरवादी नरक प्राप्त होतात. जेव्हा एखादी गोष्ट समजत नसेल तेव्हा शांत राहणे चांगले, पण त्या दिव्य, भव्य आणि मंगलमय स्वरूपाची निंदा करू नये. जे त्यांच्या मुखाची आरती ओवाळतात पण पायांना खिळे ठोकतात, म्हणजेच श्रीदत्तावताराची निंदा करतात, ते गुप्तरोगांचे बळी ठरतील. इतकेच नाही तर श्रीदत्तांनी आपल्या कृपालीलांमध्ये एक विचित्र योगशक्ती समाविष्ट केली आहे. पुण्यवान लोकांच्या सर्व इच्छा श्रीदत्त नामाच्या जपाने न मागता विनाप्रयत्न पूर्ण होतात. तर श्रीवल्लभांची निंदा करणाऱ्या पापी लोकांच्या मार्गात विचित्र पद्धतीने असंख्य विघ्ने आणि संकटे येतात. श्रीपादांचे स्वरूप अग्निस्वरूप आहे. ते अग्नीचे वस्त्र परिधान करतात. ते पवित्र योगाग्नीचे स्वरूप आहेत. त्यांच्या पादुकांचे महिमेचे वर्णन करण्यासाठी युगेही अपुरी पडतील. वेद उपनिषदे सुद्धा श्रीपादुकांचे महात्म्य पूर्णपणे वर्णन करू शकत नाहीत. किती युगे गेली, किती कल्प गेले, किती वेळा सृष्टी, स्थिती आणि लय झाले, पण श्रीदत्त हे श्रीदत्तच आहेत. त्यांच्यासारखे दुसरे कोणीही नाही. ते साक्षात श्रीपाद श्रीवल्लभच आहेत. सृष्टीचा प्रत्येक कण या परमसत्याची साक्ष देतो. स्वयंभू दत्तांची पुनर्प्रतिष्ठा. श्री पीठापुरामध्ये एक विचित्र अवधूत आले. ते एक उन्मत्त सिद्ध होते. ते शिवे आणि शापांच्या माध्यमातून आशीर्वाद देणारे एक विचित्र साधू होते. जर त्यांनी कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्यफळ क्षीण झालेच म्हणून समजा. त्या सिद्धांना पीठापुरमच्या लोकांनी विचारले की स्वयंभूदत्त कुठे आहेत. तेव्हा त्या सिद्धांनी सांगितले की स्वयंभूदत्त सर्व पुण्यक्षेत्रांमध्ये स्नान करून एला नदीत आहेत. त्यानंतर एला नदीत शोध घेतल्यावर स्वयंभूदत्तांची मूर्ती सापडली. एका शुभ मुहूर्तावर साक्षात सर्व मंगला देवी स्वरूप असलेल्या सुमती महाराणी आणि ब्रह्मतेजाने तळपत असलेल्या अप्पलराज शर्वा यांनी तिची पुनर्प्रतिष्ठा केली. हे त्या सिद्धांच्या इच्छेनुसार घडले. त्या महोत्सवाचे अध्यक्षस्थान श्री बापनार युलूंनी भूषवले होते. विद्यारण्यांचे आगमन. मंदिरात पुनर्प्रतिष्ठा झाल्याच्या दिवशी बापनार युलूंनी त्या सिद्धांना आपल्या घरी भिक्षेसाठी बोलावले. सिद्धांनी होकार दिला. आजोळी असलेल्या श्रीपादांचे त्या सिद्धांनी दर्शन घेतले. केवळ दुसऱ्या वर्षात पदार्पण केलेल्या त्या दिव्य बाळाबद्दल त्यांना प्रचंड पुत्र वात्सल्य वाटले. आपले मामा वेंकावधानुलूंच्या खांद्यावर बसून मामाच्या शिंडीसोबत खेळत आणि विचित्र हावभाव करत श्रीपाद त्या सिद्धांकडे पाहून हसू लागले. ते हास्य ऐकून ते सिद्ध समाधी अवस्थेत गेले. ते शुद्धीवर आल्यानंतर श्रीपाद म्हणाले, हे माधवा, जेव्हा मी 16 वर्षांचा होईन तेव्हा तुझ्या इच्छेनुसार बुक्कराई हिंदू साम्राज्याची स्थापना करेल. तू हरिहर आणि बुक्कराई यांना मदत कर. तू विद्यारण्य महर्षी या नावाने विख्यात होशील. तुझ्या भावाच्या सायनाचार्यांच्या वंशात पुढील शतकांमध्ये गोविंद दीक्षित जन्माला येतील. ते गोविंद दीक्षित दुसरे कोणी नसून तूच असशील. राजर्षी म्हणून तू तंजावरचा महामंत्री होशील आणि तुझी भरभराट होईल. हे ऐकून त्या सिद्धांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी श्रीपादांना कवेत घेतले. तितक्यात श्रीपादांनी सहजपणे त्या सिद्धांच्या चरणांना नमस्कार केला. हे काय आश्चर्य, सिद्ध म्हणाले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, तू शृंगेरी पीठाचा अधिपती होऊन विद्यारण्य या नावाने प्रसिद्ध होशील. तुझ्याच शिष्य परंपरेत तिसरा म्हणून तूच कृष्ण सरस्वती या नावाने जन्माला येशील. तुला माझ्याबद्दल खूप पुत्र वात्सल्य आहे. म्हणूनच जेव्हा मी नरसिंह सरस्वती या नावाने पुन्हा अवतार घेईन तेव्हा तू कृष्ण सरस्वती या नावाने मला काशीमध्ये संन्यास दीक्षा देशील. याला काशी विश्वेश्वर आणि अन्नपूर्णा माता साक्षी आहेत. तुला संन्यासी धर्माचा पुनरुद्धार करायचा आहे. वसिष्ठ, शक्ती, पराशर या 3 ऋषींचा प्रवर असलेल्या पराशर गोत्रात जन्मलेले आणि ऋग्वेदी असलेले वाजपेयाजुलू घराण्यातील माधवाचार्य विद्यारण्य महर्षी म्हणून निश्चितच प्रसिद्धी पावतील. बाळा, उद्या मी तुला आणखी काही गोष्टी सांगेन, असे म्हणून तिरुमलदासांनी त्या दिवसाचे कथन संपवले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.